हरि उच्चारणी अनंत पापराशी जाती लयाशी क्षणमात्रे तृणाग्री मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरि उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेने तेचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरि उच्चारण तृणाग्री मेरे समरस झाले हरि उच्चारण मंत्र हा आगाध हरि उच्चारण मंत्र हा आगाध पळे भूत बाधा भेने याची ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करे व्यर्थ उपनिषद। जीवनातलं जीवन माऊली दर्शन करवतात आपल्याला। हरि उच्चारण मंत्र आगाध पळे भूत बाधा भेने याची। हरिनाम हा ईश्वर प्राप्तीचा महामंत्र आहे। हरिनाम हा ईश्वर प्राप्तीचा महामंत्र आहे। ईश्वराचं नाम सामर्थ्यशाली आहे। ईश्वराचं नाम शक्तिशाली आहे। ईश्वराचं नाम अगाध आहे। माऊली सांगते इथं माऊली पुन्हा जीवनातलं मर्म आपल्याला समजावून सांगतायत। नीट आहे का मला काय म्हणाय जसा सूर्य उगवला की सगळं जग उजळून टाकतो प्रकाशमान करतो। अंधार तिथं राहतच नाही करायला अंधाराला जा म्हणायची गरज दिवा लावला की जा म्हणायची गरजच नाही दिवा लावणं आपल्या हातात आहे। सूर्य उगवला की प्रकाशाची उधळण करतो तो अंधार पळून जातो अंधार निघून जातो। तसं माऊली आपल्याला समजावून सांगतायत नीट लक्षात घ्या। जीवनातलं मर्म माऊली समजावून जो ईश्वराचं नाम आवडीनं घेतो जो ईश्वराचं नाम प्रेमानं घेतो जो ईश्वराचं नाम पवित्र बनण्यासाठी घेतो पवित्रतेनं घेतो त्यावेळेला ते नाम त्या नामाच्या ध्वनी त्या नामाची तेजस्विता त्याची काय म्हणतात त्याला काय म्हणतात लहरी त्या लहरी तिथं निर्माण होतात। तेजस्वी लहरी निर्माण होतात नामाच्या लहरी निर्माण होतात आणि ते ठिकाण पवित्र करतात। जो साधक घेतो त्याला पवित्र करतात त्याला शुद्ध करतात। उच्चार नावाचा घेताना आवड पाहिजे फक्त प्रेम आपल्यात असलं पाहिजे। मग इथं माऊली सांगतात आवडीनं जो नाम घेतो प्रेमानं जो ईश्वराचं नाम घेतो त्याला अहंकाराची बाधा होत नाही। त्याला अहंकार रूपी भूताची बाधा होत नाही। त्याला कल्पना रूपी भूताची बाधा ती भूताची बाधा ते नाम काढून टाकतं जाळून टाकतं अंतःकरणातला विषय जाळून टाकतं वासना जाळून टाकतं वासुदेवाचं दर्शन घडवतं। काय मला म्हणायचं रामकृष्ण। मग इथं नामदेव महाराज सुद्धा आपल्याला समजावून सांगतायत की ईश्वराच्या नामाची मला गोडी का लागली
तो स्वतः माझ्याबरोबर बोलू लागला. त्याला माझं नाम आवडू लागलं, मी त्याला आवडू लागलो. सत्संगात मी जाऊ लागलो, ईश्वराचं नाम काय म्हणतात गुणगान गाऊ लागलो. ईश्वर स्वतः माझ्याशी बोलू लागला. काय मला सांगायचं. आणि मग इथं मग त्या नामदेवांनी सांगितलं, अहंकाराची बाधा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. कल्पनेची बाधा हो न होणे कोणे काय, ही संत मंडळी सुखी असो. इथं जीवनातलं मर्मच माऊली समजावून सांगतायत. आम्हाला भूताची बाधा झालेली नाही, आम्हाला पदाची बाधा झालेली आहे. मी मोठा आहे, कुठलं पद मिळवलं. भूताची बाधा होत नाही माणसाला. हे भूत मोठं आहे, कामाचं भूत मोठं आहे, वासनेचं भूत मोठं आहे, पदाचं म्हणजे मी कोणतरी आहे पदाचं भूत. म्हणून अहंकार तुम्हाला पदाकडे घेऊन जातो, अहंकार तुम्हाला मोठेपणाकडे घेऊन जातो. नम्रतेकडे येतो का तो? बघा, अज्ञान तुम्हाला फार दुसरीकडे घेऊन जातं. म्हणून ज्ञान पाहिजे. शिकला म्हणजे ज्ञान आलं असं नाही. मी तुम्हाला कळवळ्यानं सांगतो, नामस्मरण झालं पाहिजे. शिकून माणूस मोठा होत नाही, नामानं माणूस मोठा होतो. शिकून पैसा कमवतो, घर बांधतो. अनाडी माणूस सुद्धा घर बांधतो का नाही बांधता येत त्याला? पैसाच कमवायचा आहे. येनकेन रामकृष्ण. पण जोडून या धन उत्तम व्यवहार. सहज पैसा खिशात आला की तो दुराचाराकडे घेऊन जातो. पण श्रम करून मिळवला की योग्य कारणासाठीच माणूस खर्च करतो, अन्य कारणाकडे तो जात नाही. म्हणून माऊली इथं आपल्याला समजावून सांगतायत, जो नित्य आहे तो सत्य आहे. नित्य कोण आहे? नित्य कोण आहे? ईश्वर नित्य आहे. जो नित्य आहे तोच सत्य आहे. आणि जो नित्य आहे, जो सत्य आहे तो भगवंत आहे. त्याची आराधना आपण करायची, त्याची प्रार्थना आपण करायची. तो मला आवडू लागला पाहिजे, त्याचं नाम मला आवडू लागलं की तो आवडतो. रामकृष्ण हरी राम. उठता बसता ईश्वराचं नाम माझ्या मुखामध्ये आलं पाहिजे. मग नाम ज्या वेळेला येतं, उठता बसता, मग अहंकार सगळा निघून जातो. अहंकारात कोण जाळून टाकतं? ईश्वराचं नाम जाळून टाकतं. वासना जाळणारा तो आहे. म्हणून माऊली इथं आपल्याला समजावून सांगतात, अंतकरणातल्या मनातले जे विषय आहेत ते विषय जाळून टाकण्याचं काम नाम करतं. विषयानं निर्माण होणारे जे काम क्रोध आहेत, विषयानं निर्माण होणारे जे रागदोष आहेत, ते रागदोष सुद्धा जाळून टाकण्याचं काम नाम करतं. बघा, म्हणून प्रवचन मी करताना एका दोघाला जरी हे कळलं तरी तो या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार. मला काय म्हणायचं, उपाधीत राहू नका, उपाधीतून मुक्त करतं ना. आलं का लक्षात? नामाला उपाधी आहे का? कसलीच उपाधी. मग माणूस कशाला आपल्याला उपाधी लावून घेतोय? मी ग्रॅज्युएट आहे, मी आमका आहे. कशासाठी? हे तुमच्या नोकरीसाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट आहे. तुमचा अनुभव काय आहे? रामकृष्ण. बरोबर की? हिथं मिळवायचं नाही, परमार्थामध्ये मिळवायचं आहे का आपल्याला? घालवायचं आहे. आतले जे जळमट आहेत, आतले जे विषय आहेत, आतल्या ज्या वासना आहेत त्या घालवायच्या. मग त्या कशा जातील? नामाशिवाय ते जाऊ शकत नाही. त्रणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जप. तितकं गोड नाम मला लागलं पाहिजे, गोड भावानं मी नाम घेतलं पाहिजे. तो भाव जर मी पकडला तर ईश्वर लांब नाही, तुझा आहे तुझं पाशी.
बघा मला काय सांगायचं, नाम घेताना कसं तरी नाही घ्यायचं. कोणीतरी माझं नाम ऐकतंय म्हणून नाही आपण घ्यायचं. ईश्वर माझं नाम ऐकतोय आणि मी त्याच्या नामाचा उच्चार करतो. कोणी ऐकू द्या नाही तर नाही ऐकू द्या, मला काय. नामानं सगळे दोष निघून जातात. त्याला पवित्र करण्याचं काम करतं नाम. ज्या घरात नामस्मरण आहे, ज्या शरीरात नामस्मरण आहे, ज्या मुखात नामस्मरण आहे. तुकाराम महाराजांच्याकडे पाहिलं, संसार करताना बऱ्याच आपत्ती आल्या त्यांच्याकडे, संकट त्याच्याकडे बरीच आली, पण मुखात ईश्वराचं अमृत होतं, ईश्वराचं नाम होतं. सहज सगळं पेरलं ते. कशामुळं? नामामुळं. नाम स्वतः पवित्र आहे. ते पवित्र केल्याशिवाय उपाधीतून मुक्त करतं. मगाशी मी सांगितलं, आपणाला उपाधीतून मुक्त व्हायचं आहे. मी प्रवचनकारा ही सुद्धा उपाधी आहे. रामकृष्ण मला कळवून कोणीही नाही, मी ईश्वराचा भक्त आहे, मी ईश्वराचा सेवक आहे, हे आपल्याला फक्त माहिती पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिल्या घातला. तुकाराम महाराज नामाचं अमृत त्याने साठवलं अंतकरणामध्ये, नामाचं अमृत मनामध्ये साठवलं आणि संसार सहज झाला त्यांचा. काहीही बाधलं नाही त्यांना त्यातलं. का बाधलं? माझ्याकडं संसारातलं गबाळ असावं असं त्यांना कधी वाटलंच नाही. मग आज आम्हाला का वाटतंय संसारातलं गबाळ मला पाहिजे? रामकृष्ण आहे हे कमी करा. रोजच्या रोज मला तो देतोय ना, आनंदानं त्याचा स्वीकार. भरून ठेवण्याइतपत तुम्ही हे करू नका. मला काय सांग, चोरांचं लक्ष तुमच्याकडे जाईल इतकं धन साठवूच नका ना तुम्ही. निष्काळजी बनाल तुम्ही, काळजीमुक्त व्हाल तुम्ही. आणि ते साठवलं तर आळीपाळीनं जागूया आपण. काळजीतून मुक्त करतं, उपाधीतून ईश्वराचं नाम मुक्त करतं. म्हणून त्या नामाला आपण चिकटलं पाहिजे. माझं मन त्या नामाला चिकटलं पाहिजे. बघा, कुठंतरी वेळ घालवण्यापेक्षा हे अनमोल जीवन आहे, अतिशय अनमोल जीवन आहे. आणि हा मनुष्य देह सगळ्या प्राण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ साधन आहे. हे साधन मला कशासाठी दिले? ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी, ईश्वराची भेट होण्यासाठी, ईश्वराची काय म्हणतात त्याला, दर्शन होण्यासाठी. मग त्याच्यासाठी जर मी नाही वापरलं तर जीवाला भोगणं प्राप्त होतं. का प्राप्त होतं? अंतकाळी मग ईश्वर त्याला जवळ घेतो आणि मग तू काय केलंस, मग तुला श्रेष्ठ साधन दिलं होतं. काय उपयोग केलास त्या श्रेष्ठ साधनाचा? तर म्हटले नोकरी केली, शिक्षण घेतलं, पैसा कमवला, घर बांधलं, लग्न झालं. मग म्हणले हे मुलं बाळं अमकं तमकं त्याच्यात गुंतून. पशु सुद्धा हेच करतात. का वेगळं करतायत? मग तुला नरदेह मी कशासाठी दिला? माझी ओळख करण्यासाठी, याच्यात गुंतण्यासाठी नाही दिलेला. जरा बघा, मला कळवळ्यानं सांगायचं. देवे दिला देह भजना गोमटा. ईश्वरानं सर्वश्रेष्ठ मला साधन जे दिले ते त्याची भेट घडवून आणण्यासाठी. मग त्याच्यासाठीच आपण खर्च करायचं. अंतकाळी त्याचं नाम माझ्या मुखामध्ये येईल का? संसारात रमलेला माणूस ईश्वराकडे जाईल का? नामात रमलेला माणूस तिकडे जाईल. रामकृष्ण. नाम कधीही वाया जात नाही. फक्त घेणारा माणूस पाहिजे. त्याला नाम पवित्र करतच, पण आवडीनं घेतलं, प्रेमानं घेतलं तर नाम त्याला लवकर पवित्र करतं.
तुकाराम महाराजांच्याकडे येऊ आपण. सतत नामात मग्न. भंडाऱ्या डोंगरावर जातील, घोरड्या डोंगरावर जातील, भामचंद्र डोंगरावर जातील, ईश्वराशी सुखसंवाद करण्याचं काम नाम करतं. आतमधल्या ईश्वराशी त्याचा अंश आहे. आत्म्याशी मला बोलता येतं, तो सतत मला जागृत करतो. आणि येणाऱ्या प्रसंगावर काय केलं पाहिजे हा उपाय सुद्धा तो सांग. अंतर्मुख होऊन बघा. बरोबर. त्यांच्या शेजारीच मंबाजी नावाचा एक गोसावी, त्यांच्या शेजारी मंबाजी नावाचा एक साधू शेजारीच राहिला. हा साधू तुकाराम महाराजांचा द्वेष करतो. रामकृष्ण. द्वेष का करायचा? द्वेष का करायचा की गावातली लोक तुकाराम महाराजांच्या पाया पडतात, माझ्याकडे काय येत नाही. रामकृष्ण. इथं कनिष्ठ आणि वरिष्ठ हा भेद नाही आहे. पण त्या साधूला वाटायचा, त्या मंबाजीला वाटायचा, गोसाव्याला वाटायचा की हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ होतोय, याला माझ्यापेक्षा अधिक महत्व का वाटायला लागलं त्याला? मी गोसावी आहे, मी म्हणून उपाधीत राहू नका. मी साधू आहे म्हणायची सुद्धा गरजच नाही. उपाधीत राहिला की मग तुम्ही कनिष्ठ आणि श्रेष्ठ मध्ये तुम्ही आला. ह्या उपाधीत आपण देव ठेवील तसं ठेविले अनंते तैसेची राहावे. त्यानं ठेवील तसं. माझ्या प्रयत्नानं मी हे सगळं कमवलंय असे म्हणणारे किती आहेत? शुद्ध अज्ञान आहे त्यांच्या. आत तो नसता तर तुझं शरीर काय करणार? रामकृष्ण. कळते ना. तो याला चालवतोय, तो याला बोलवतो, तो याला शक्ती देतोय. तुझ्या शक्तीनं तू काय करतोयस? कळतंय ना. हे माणसाला ओळखता आलं पाहिजे. मी करतोय म्हणजे कोण करतोय? आतला शक्तीदार तो मी आहे. शरीराला मी म्हणता येणार नाही. हे साधन आहे. मग हे साधन कुठपर्यंत? ईश्वराची भेट होईपर्यंत. म्हणून याच देही याच डोळा, ईश्वराची मला प्राप्ती झाली पाहिजे, ईश्वराची मला भेट, ते साधन त्याच्यासाठीच खर्च करायचं. कळतंय ना. कुणासाठी हे साधन आहे? ईश्वराच्या भेटीसाठी, त्याची ओळख करण्यासाठी, त्याचं दर्शन करून घेण्यासाठी. मग वर्षातून पारायण 3 दिवस, तर त्याची भेट होईल का आपणाला? होईल का? पारायणात होते भेट. रामकृष्ण. मला काय सातत्य पाहिजे तुम्हाला. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ. किती माऊलींनी समजावून सांगितलं. हरिपाठ आपण गातो, हरिपाठ म्हणतो, पण त्याचा अर्थच कळलेला. आणि त्या अर्थाकडे आम्ही कधी गेलोच नाही. रामकृष्ण. अर्थ कळला पाहिजे आणि मग त्याचं गुणगान केलं पाहिजे. अर्थ न कळता गुणगान करणं मग आपलं त्याच्यावर टिक टिक रामकृष्ण रामकृष्ण टिक टिक तिकडं लक्ष जातं आपलं. राम माळेकडं लक्ष जातं आपलं. आत माळ चालली पाहिजे. रामकृष्ण. साधन तिथपर्यंत गेले की सोडून द्यायचं. आणि ते सोडून देता आपणाला आलं पाहिजे, सोडलं पाहिजे. मुंबईला जायचं, एस टीतून गेलो, आता माझ्या घरी जायचं, आता माझ्या मुक्कामाला जायचं, एस टीचं साधन संपलं. आता पाऊल वाटेनच मला चालत गेलं पाहिजे. बरोबर. काय एस टी घरापर्यंत जायला साधन आहे. ईश्वराची भेट झाली तुकाराम महाराजांना, साधन पवित्र झालं. काय मिळवलं त्याने? मंबाजी शेजारी आले, त्यांचा द्वेष करू लागले. द्वेष, द्वैत्वात रममान झालेला माणूस द्वेष कधी करतो? त्याच्याकडे द्वैत्व असतं. तू मोठा की मी मोठा. कशासाठी द्वैत्व? म्हणून नाम द्वैत्व काढून टाकतो आणि अद्वैत्वाच्या कुशीत त्याला नेतं.
अद्वैत्व कोण आहे? एक ईश्वर आहे. मग ईश्वराच्या कुशीत गेलेला माणूस त्याला उपाधी राहील का? जरा कळतंय सगळ्याच नाही. रामकृष्ण हरी राम. आणि कळलं पाहिजे आपल्याला. परमार्थ आपण कळवून करायचा, शहाणा होऊन करायचा, अनाडी होऊन परमार्थ करायचाच नाही. मला काय सांगायचं? काही लोक बोलतात ना माझं चूक आमकं. चुकीचं बोलायचंच का आपण? बरोबर. ईश्वरानं आम्हाला जे बोल किंवा वाचा दिलेले आहे, मुख दिलेलं आहे, ते त्याचं नाम घेण्यासाठी दिलेलं आहे. आबळगाबाळ बोलण्यासाठी दिलेलं आहे. पण अज्ञान त्याला बोलायला होतं. आबळगाबाळ काय म्हणतात? नको ते ज्ञान पाहिजे. शहाणं होऊन त्याचं नाम घेतलं, शहाणं होऊन जर त्याची भक्ती केली तर ते तुम्हाला लवकर पवित्र करतं, शुद्ध करतं नाम. आणि शुद्ध नामानं आपण चालो की सगळ्या उपाधी निघून जातात, भूतबाधा निघून जाते. भूतबाधा कशाची आपल्याला झालेली आहे? अहंकाराची भूतबाधा आहे. जे जे भेटे भूत. भूत म्हणजे कोण? माऊलीच ते सांगतात. मग आम्हाला भूतबाधा कुठली झाली? हे बाहेरचं भूत नाही बाधत, अहंकाराचं भूत, कल्पनेचं भूत. मग हे कल्पनेचं भूत आपल्यातलं कोण काढतं? नाम काढतं. आणि खरं आपलं अस्तित्व दाखवतं. खरा तू आहेस, कळतंय ना? खरा तू आहेस, तू आणि तू एकच आहेस. त्याचा तू खरा अंश आहे, त्याचा तू खरा भाव आहेस. आणि तोच भाव धरून त्याचं नाम घ्यायचं. रामकृष्ण तुकाराम महाराजांचा द्वेष करायला लागले, आपल्यापेक्षा मोठा व्हायला लागले. तुकाराम महाराजांना त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्रास कशासाठी द्यायचा? रामकृष्ण हरी राम. त्रास कशासाठी द्यायचा? मी मोठा की तो मोठा म्हणून त्रास. माझ्यापेक्षा मोठा जर होत असेल तर तो खालचा तुम्हाला किंवा तो मोठा तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतो. रामकृष्ण हरी. प्रभू रामचंद्रांची दृष्टी शुद्ध होती, समभाव होता सर्वांच्या बद्दल. प्रभू रामचंद्रांचा सगळीकडे ते ईश्वर भावानं बघायचे. पण कैकईचा भाव बिघडला. राम तुम्ही वनवासात जावा, माझ्या भरतला गादीवर बसू. हे कुठलं द्वैत्व आलं? रामकृष्ण. समभाव ज्याच्याकडे आहे आणि ज्याच्याकडे द्वैत्व भाव आहे त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. याचं नुकसान काही होत नाही. चूक नसताना मला वनवासात जावं लागलं. माझं बरोबर असताना, समभाव असताना, चांगली दृष्टी असताना तुला का वाटलं मी वनवासात जावं? मग समाजात दुराचारी कोण झालं? मी झालो का तो झाला? कैकईचं नाव घेणं लोकांनी बंद केलं. माझ्या रामाला वनवासात पाठवलं. चुकी नसताना सुद्धा वनवास त्यांनी भोगला. आणि ते राम प्रभू बनून माग आले, राम ईश्वर बनून माग आले. पण त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं. माझ्या आईनं सांगितलंय ते माझं कर्तव्य आहे. पुत्राचं कर्तव्य काय आहे? आईचा निर्णय योग्य की अयोग्य तो तिला बाधेल. मला जर पुत्राचं कर्तव्य नाही मी केलं तर ते कर्म, ते काय संबंध माझे तिथं काय म्हणतात त्याला बिघडल्याशिवाय किंवा ती बाधा आणल्याशिवाय. प्रभू रामचंद्राने ते भोगून ईश्वर स्वरूप झाले. मला काय सांगायचं? संतांना आपण बघितलं, संतांचं जीवन बघितलं तर खडतर जीवन जगलेले आहेत. समाजाने त्यांना त्रास दिला का? त्यांच्या हिताचं बघितलं. रामकृष्ण हरी राम. तुकाराम महाराजांची गाढवावरून वरात काढली. त्यांना नको ते बोलले, गावात राहू नका म्हणून सांगितलं. गावाच्या बाहेर तुम्ही जावा. तुमचा जो लिहिलेला ग्रंथ आहे पाण्यात बुडवून टाकला. काय मिळालं? तुम्ही श्रेष्ठ आहात आणि हे श्रेष्ठ होतंय म्हणून हे नको. कळतंय? पण ज्याला परिस्पर्श झालेला आहे, ईश्वराचा स्पर्श ज्याला झालेला आहे,
ते इथं बाद होणार नाही. रामकृष्ण ते टिकून राहणार. म्हणून ईश्वराचं नाम हे तारक नाम आहे, वाचिक नाम नुसतं नाही, नुसतं म्हणायचं असं नाही. वाचन तारून नेणारं नाम आहे. मग इथं माऊली आपणाला जीवनाचं एक जीवन दर्शन घडवतात की ज्या वेळेला नाव काय म्हणतात त्याला जमिनीवर असेल तर एका दोघांनी ती नदीत किंवा त्या तलावात किंवा काय म्हणतात समुद्रात ओढून नेता येत नाही. नाव एका दोघाचं काम नाही, त्याला 15-20 लोक जमा करायला लागतात. तिला ओढून पाण्यात न्यावी लागते आणि पाण्यात गेली की एक नावाडी तिला ह्या तीरावरून त्या तीरावरून ओढणारे जे ओढून आणणारे ते बसले तरी त्यांना परत कळते. बघा इकडे सांग, ओढून येणारे होते ना 15-20 जण, त्या नावेत जरी बसलं तरी एकटा त्याला ऐल तीरावरून पैल तीरावर घेऊन. कुठलं सामर्थ्य नामात हेच काय म्हणतात सामर्थ्य आहे. नामात हीच शक्ती आहे. जो प्रेमानं नाम घेतो, जो काय म्हणतात त्याला आवडीनं नाम घेतो आणि ज्याला नामाची गोडी लागलेली आहे ते नाम त्याला ऐल तीरावरून पैल तीराला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. ईश्वराच्या निजधामाला नाम घेऊन जात, त्याला ईश्वर स्वरूप करतं. कळतं ना मला काय. इथं जीवनाचं जीवन दर्शन माऊली घडवतात पुन्हा की जसं अंगामध्ये जर चिलकत असेल, अंगामध्ये चिलकत असेल तर ते चिलखत तलवारीचा वार केला तरी बाधत नाही, चाकूचा वार केला तरी ते चिलखत ज्याच्या अंगावर आहे त्याला तलवारीचा वार केला तरी तो त्या चिलखत आपण स्वतः घेतो, त्याच्या शरीराला इजा होऊ देत नाही. नीट आहे का मला. चाकू इजा होऊ देत नाही, ते चिलखत आपल्या. तसं नाम हे आपण घेतलं गोडीनं तर ते चिलखत बनतात. राम. मग घरातली काय म्हणतात भांडण असो, बाहेरची भांडण असो किंवा घरातले काय म्हणतात त्याला दुसपूस असो, ती सगळी मिटून जाते. कळतंय ना मला काय म्हणायचं. नाम आपल्यावर घेतं आणि संकट जे आलेले आहेत, आपत्ती जे आलेले आहेत, त्या आपत्तीला तोंड देण्याचं सामर्थ्य निर्माण करतं आपल्याकडे. रामकृष्ण. तिथं आपण खंगून जात नाही. काय शब्द आहे त्याला, खचित होत नाही, आपण खंगून जात नाही. नाम आपल्याला उभं ठेवतं, उभं करतं. येणारी आपत्ती आहे, येणारं संकट आहे, स्वतःवर घेतं, ते चिलखत बनतं आपलं. म्हणून मला मगाशी सांगायचं होतं की नाम जो आवडीनं घेतो, जो प्रेमानं घेतो, नाम त्याचं चिलखत बनतं आणि ह्या संसाराच्या आघातातून, संसारात जीवन जगताना येणारे जे आघात आहेत, येणाऱ्या ज्या आपत्त्या आहेत, त्याच्यातून निर्माण होणारं जे दुःख आहे, त्या दुःखातून त्या साधकाला सही सलामत पुढे नेतं. त्याची बाधा कधीही होऊ देत नाही. पळती भूत बाधा भेटे याची. अहंकारच तुमच्यातला निघून गेला तर तुम्ही नम्र झाला. मग नम्र झाला भूता त्याने कोण दिले आनंद. रामकृष्ण. म्हणून मला इथं माऊलींचं एक मर्म समजावून सांगायचं आहे. जो नित्य आहे तो सत्य आहे आणि जो सत्य आहे तो भगवंत आहे. मग या नित्याला, या सत्याला जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये भरून साठवलं, सत्य आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं, हे नित्य जर आपण अंतःकरणामध्ये साठवलं, भगवंताची साठवणूक जर अंतःकरणामध्ये केली तर ते सामर्थ्य निर्माण होतं. असा साधक ईश्वराच्या जवळ जातो, ईश्वराच्या साम्य अवस्थेला प्राप्त होतो. कळतंय ना. साम्य अवस्था प्राप्त झाली की इथं संसारातलं काय बाधक आहे.
तुकाराम महाराजांना मंबाजीनं त्रास दिलेला म्हणजे मला त्याची जाणीवच नाही. माऊलींना त्रास दिला समाजानं, त्यांना त्याची, मग लोकांना जाणीव का होते? संतांना त्याची जाणीव नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष. मुक्त झालेलं जीवन आहे, मोक्ष मिळवलेलं जीवन आहे. आणि त्या जीवनात जाऊन, मोक्षामध्ये जाऊन, त्याचं त्या शिखरावर केलेलं त्याने जे भजन आहे, गायन आहे, ते म्हणतात त्याला संत. त्या शिखरावर, मुक्तीच्या शिखरावर जाऊन ईश्वराचं गुणगान गाणं, त्याचं भजन गाणं, त्याला संत असं म्हटलेलं आहे. मग संत जीवन हे ईश्वराला जवळून पाहतं. मोक्ष जीवन, मुक्त झालेला जीवन, ईश्वराचा त्याला अनुभव येतो, साक्षात्कार होतो. पण संत ईश्वराची समक्ष बोलतात, ईश्वराला समक्ष पाहतात. कळतंय ना? रामकृष्ण हरी. मुक्त झालेलं जीवन, मुक्त झालेलं जीवन ईश्वराचा अनुभव घेतं, ईश्वराचा साक्षात्कार होतो त्याला. पण संत पदाला जो जीव पोचलाय, संत पदाला जो साधक पोचलेला आहे, तो ईश्वराशी बोलतो, ईश्वराचा हात पकडतो, ईश्वराला पाहतो, त्याच्याबरोबर सुख संवाद करतो. ईश्वर त्याच्या मागं पुढं उभा आहे. त्याचा सांभाळ करण्याचं काम कोण करतं? ईश्वरच करत असतो. कारण ईश्वराचं भांडार त्यानं आतमध्ये भरलेलं आहे, दुसरं काही त्याच्याकडं नाही. मला काय सांगायचं? म्हणून इथं माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतात, सारासार विचार माणसाकडे असला पाहिजे. सार काय आहे, आसार काय आहे. इथं सार काय, आसार काय कळतंय ना? नित्य काय आहे, अनित्य काय आहे. नित्य काय आहे इथं? भगवंतच आहे. सार काय आहे? भगवंतच आहे. मग सार आणि आसार, आसार जे आहे माझ्याकडे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे ऑटोमॅटिक निघून जातो. कधी? ईश्वराचं नाम भरू लागलो तर. घालवायची प्रकाश, सूर्य उगवला की अंधाराला जा म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिक निघून जातो. हे नको ते जे आसार आहे, सारासार विचार हरिपाठ. सार काय आहे, आसार काय आहे, त्याचा विचार आपल्याला हरिपाठातून दिलेला आहे. म्हणून नित्य हरिपाठ जो करतो, पण कळवून केला तर ईश्वराच्या जवळ तो लवकर जातो. त्याचा अर्थ समजून केला. भगवंत सामर्थ्यशाली आहे, भगवंत या विश्वाचा मालक आहे, भगवंत या विश्वाचा चालक आहे, भगवंत या विश्वाचा संवारक आहे. हे सगळं ज्ञान मिळवून त्याचं नाम घ्यायचं. त्याचं नाम ते जर तुम्हाला ज्ञात होऊन केलं तर ईश्वराच्या लवकर तुम्ही जवळ जा. रामकृष्ण. या संसारातून लवकर मुक्त होता येईल आपल्याला. संसार आपण कुणासाठी करतोय? कुठलं कुटुंब आहे तुमचं? रामकृष्ण हरी राम. कुटुंब, घर, घर हे कुटुंब, गाव. हा, नुसतं कुटुंबापुरतं जीवन जगणं हे संकुचित जीवन झालं, संकुचित जीवन झालं. मग विशालतेकडे आपण कधी जाणार? रामकृष्ण. विशाल मन माझं कधी होणार? रामकृष्ण. विकास माझ्या जीवनाचा कधी होतो? ईश्वराचं नाम असेल तर, ईश्वराचं नाम घेत असेल तर. मग विकास माझा होण्यासाठी बघा, घरातून मला बाहेर पडायचं आहे तर जग पाहता येईल, बरोबर आहे का? कुटुंबाशीच आपल्याला हितगुज करायचं आहे. रामकृष्ण. अवघाची संसार सुखा, माऊलींचे शब्द.
एकाचा नाही, सगळ्या संसारामधील सगळ्या लोकांना मी सुख देण्यासाठी आलोय. सगळा संसार मी सुखाचा करणार आहे. पण कधी माझा हरिपाठ तुम्हाला कळला तर, मी घेतो ते नाम तुम्हाला कळलं तर. बघा मला काय सांगायचं, मी सातत्यानं आता ह्या आठवड्यावर हे सांगत आलोय की आज तुम्ही जागं व्हा, आज तुम्ही चांगलं करायला सुरुवात करा. आज चांगले विचार आतमध्ये अंतःकरणात बाळगा, चांगलं कर्म करा, शेवट सुद्धा चांगला होणार. आजचं कर्म तुमच्या शेवटावर आहे सगळं. आज तुमचं कर्म जर चांगलं असेल तर शेवट चांगला होणार. आणि आजचं कर्म मला बाधक असेल, समाजाला बाधक असेल तर तो शेवट त्याला बाधा आल्याशिवाय राहणार नाही. मला हेच सांगायचं आहे. माऊली इथं पुन्हा जीवनातलं मर्म आपणाला समजावून सार काय असार काय याचं चिंतन तुम्हाला अगोदर झालं पाहिजे. चिंतन तुम्ही केलं पाहिजे. इथं मी किती दिवस राहणार आहे, हा संसार माझा नाही आहे का माझा आहे? खरं म्हणताय, हा संसार माझा नाहीच आहे, त्याचा संसार आहे. त्याच्या संसारात तुला पाठवले कशासाठी? हा नरदेह देऊन त्याची भक्ती करण्यासाठी. पण आपण म्हणतो हा संसार माझाच आहे, बरोबर की? हे घर माझं, ह्याला अज्ञान म्हटलेलं आहे. खऱ्या अर्थानं आतमध्ये असलेला जीव हा जो शरीर चालवणारा आहे, ईश्वराचा जो अंश आहे, ज्या वेळेला या देहात येतो, जडत्वाचा संग करतो, त्यावेळेला तो म्हणतो की हा देह माझाच आहे, हा देह मीच आहे, हा संसार माझाच आहे, हे घर माझं आहे, हा देह माझा आहे, ही पत्नी माझी आहे. हा हे माझं जे माझं आहे ते खरं तुझं आहे का? याला शुद्ध अज्ञान म्हटलेलं आहे. हे तुझं नाहीच आहे. रामकृष्ण हरी कळत असलं तर बघा, हे माझं आहे का? इथलं आपण बोलूया डॉक्टर, इथं माझं काय आहे नेमकं? घर रामकृष्ण हरे रामकृष्ण, माझं इथं काही नाही. मग माझं म्हणणारा मी कोण? हे शुद्ध अज्ञान आहे. कळतंय? मी फार समजावून सांगते बघा. माझा देह आहे, माझं घर आहे, माझं हे आहे, ह्याला माझं माझं म्हणणार आहे तो शुद्ध अज्ञान. उपाधी लागते. अज्ञान माणसाला माझं म्हणायला भाग पाडतं. मग रावणाकडे जाऊया. रावण म्हणतो ही लंका माझी आहे, हे राज्य माझं आहे. बिभीषणाचा भाऊ जरा धार्मिक आहे, तो माझा. अज्ञान त्याला बोलायला लावतं. धार्मिकता अस्वीकार करतो आणि जी अधार्मिकता आहे त्याचा तो स्वीकार करतो. हे माझा आहे आणि मग त्याच्यावर माझा मोठेपणा तो मानतो. मी लंकेचा राजा आहे. किती मग मारला गेला का? रामकृष्ण रामाच्या हातून काही नसताना त्यांच्याकडं वनवास पत्करलेला असता, मारला का गेला? माझं म्हटल्यामुळं माझा ईश्वर आहे हे त्याला कळलेलं नाही. नित्य काय आहे, सत्य काय आहे ते त्याला ठाऊक नाही. मी मोठा आहे, संपत्तीनं मोठा आहे, मी बंगल्यानं मोठा आहे, माझ्याकडे गाडी नोकरचा म्हणून मोठा. ह्याच्या मोठे पण आहे का आपलं? रामकृष्ण जमीन जुमला अमक तमक वीर हे माणसं मोठ्यानं सांगतात आपल्याला, हे माझ्याकडे आहे. मग मुलगी देत आहे का? तुमच्या मुलीला जरा तुम्ही लांब लांब बसा, लांब लांब बसा, इकडे बसा. रामकृष्ण तसं नाही, तुझ्या घरात चाललंय बाळा. रामकृष्ण निदान ऐकण्याच्या मनस्थितीत तरी असला, नको कळू द्या विषय. पण काय इथं आपलं चाललेलं आहे? रामकृष्ण दुसऱ्यांचं लक्ष वेधलं जातं. रामकृष्ण
शांत झोपलीस तरी चालेल, पण दुसऱ्याचं लक्ष नाही घ्यायचं. रामकृष्ण विषय माझं. हा, इथं माझं काहीही नाही, एका ईश्वरा शिवाय. मग माझं म्हणणारे आम्ही कोण आहे? रामकृष्ण. ज्या वेळेला माझं तुझ्याकडून हिरावून घेतलं जातं, किंवा माझं तुझ्यातून, माझी पत्नी गेली, माझा पती गेला, तुम्ही त्यांच्या मागून गेला का? मग माझं कुणाला म्हणत होता? आई गेली, भाऊ गेला, वडील तुझे नव्हते? मग वडील गेल्यावर तू माझं कुणाला म्हणतोयस? रामकृष्ण. माझं हे शुद्ध अज्ञान आहे. अज्ञान माणसाला माझं म्हणायला होतं. रावण माझंच म्हणत होता. रावण माझं म्हटल्यामुळं त्याचा काय म्हणतात त्याला, अहंकार. त्याला इथं माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतायत, माणूस जसं बोलतो तसंच त्यानं कर्म केलं पाहिजे. बोले तैसा चाले. जरा हे आपल्याला कळलं पाहिजे. संतांनी जे मला दिलंय, पण त्याचं नीटसं आकलन आपल्याला झालेलं नाही. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावे. इथं माऊली समजावून सांगताय की विषय नामानं निघून गेला, विषयातले द्वेष निघून गेले, काम क्रोध निघून गेले की तो माणूस काय म्हणतात त्याला, शुद्ध होतो, पवित्र होतो. आणि पवित्र झालेलं मन, शुद्ध झालेलं मन, त्याच्यातच माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं ज्ञान साठवलं जातं. पवित्र अंतकरण असेल तर ते ज्ञान तिथं साठलं जातं. आणि ते ज्ञान ज्या वेळेला स्थिर होतं मनामध्ये, त्यावेळेलाच मन स्थिर होतं. त्याला आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. मग ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला परमात्मज्ञान सहज होतं. आत्म्याची ओळख झाली की परमात्मा त्याला सहज मिळतं. म्हणून आपलं बोलणं आणि आपलं कर्म याचा मेळ असतो. माझ्याकडून कर्म कधी चुकलं जातं, कारण मनाचा मेळ नसतो, अंतकरणाचा मेळ नसतो, कर्म चुकतात. बघा, मी फार समजावून सांगतोय. बोलतोय मी काय आणि वागतोय काय? रावण साधू बनून आले सीतेच्या आश्रमाकडे. आज तसा तो आहे का? साधू आहे का? रामकृष्ण. हे साधूचं घेतलेलं सोंग आहे. मग सोंग ओळखण्याची दृष्टी आमच्याकडे असली पाहिजे की नाही? राम ती नसेल तर त्या सोंगाला आपण फसल्याशिवाय, कारण तो मी सोंगाने आपण मी फक्त बघतोय सोंगच आहे, त्याचं ज्ञान नाही आपल्याला. सीता माता सुद्धा फसली त्या सोंगाला. आतचा कर्माचा मिळण्याचा मेळ नाही. मग इथं माऊली समजावून सांगतायत आपल्याला की माझ्याकडून सत्कर्म कधी घडेल, त्या कर्माचं मला ज्ञान झालं पाहिजे, त्या कर्मात माझं मन लागलं पाहिजे. नामानं मन ज्या वेळेला अंतर्मुख होतं त्यावेळेला त्या कर्माची त्याला उभारी येते, कर्माचा मेळ होतो, अंतकरणाचा मेळ होतो, मनाचा त्याच्याशी मेळ होतो आणि तो भाव कर्मावाटे फुलला जातो. रामकृष्ण. मोगरा फुलला फुले वेचिताची माऊलीने म्हणा. कर्म मन त्याच्यात असलं पाहिजे, अंतकरणातला भाव त्याच्यात असलं पाहिजे, आणि मग ते सत्कर्म घडल्याशिवाय. मला इथं माऊली पुन्हा सांगतायत की जसं कागदाचा एक तुकडा आहे, त्याच्यावर गव्हर्नमेंटचा स्टॅम्प आहे आणि गव्हर्नरची त्याच्यावर सही आहे आणि 100चा आकडा आला, तो 100ची नोट म्हणून त्याच्या आम्ही स्वीकार करतो.
500ची नोट म्हणून स्वीकार करतो, 1000 2000ची नोट म्हणून त्याचा स्वीकार करतो का? गव्हर्नमेंटचा स्टॅम्प आहे, गव्हर्नरची त्याच्यावर सही आहे. तसं आपल्या मनाची सही, अंतकरणाची सही, नामाचा भाव कर्मात ओतला गेला की ते कर्म ईश्वराला आवडल्याशिवाय रामकृष्ण. बरं झालं शांत. जेवढी तुम्हाला नामात शांतता तेवढं चांगलं. तुकाराम महाराज घर सोडून का जायचे? राम देव आणि मी एकरूप झालं पाहिजे. संसारातलं नाही आपल्याला करता येणार. संसारात मन विस्कटलं जातं, मन काय म्हणतात त्याला, अनेकत्वात ते विलीन होत. मग ह्या अनेकातून एकाकडे जायचं. रामकृष्ण. एकाकडे जाण्यासाठी एक धरीला चित्ती, त्याला तुम्ही पकडलं का नाही? एकाला चित्तामध्ये. मला काय सांगा, सोमवार मंगळवार कुठलेही देव असू द्या, एकाच देवाची उपासना करा. आणि उपासना करताना बाकीचे काय तुम्ही करू नका. त्याचं नाम घ्या, त्याचं ध्यान घ्या, त्याचं स्मरण करा आणि आवडीनं केलं पाहिजे. म्हणून बाकीत गुंतू नका. कोंबडं बकरं अमकं तमकं ह्याच्यात जर तुम्ही गुंतला आणि देवाचं नाव घेतलं तर ते नाम विस्कटलं जातं. संसारासाठी त्याचा उपयोग होतो, परमार्थासाठी त्याचा उपयोग होत नाही. रामकृष्ण. बोले तैसा चाले त्याची वंदाळी पावले. जसा साधक बोलतोय तसंच कर्म जर घडत असेल तर ते देवाला का आवडणार नाही? रावण आत वेगळा बाहेर वेगळा. समाज बोलला, समाजाला बोलवू शकतो पण देवाला, रामाला, लक्ष्मण. राम मला हे सांगायचं आहे की रामाला किंवा आपल्या आतल्या आत्माला भुलवणारा संसार आहे का? नाही. तो शरीराला, आम्ही टॉनिक घेतो तो शरीरासाठी घेतो, अन्न खातो ते शरीरासाठी घेतो, शरीर दष्टपुष्ट व्हावं म्हणून सकस आहार घेतो. तसं ईश्वराचं सकस नाम घेणं म्हणजे मनाला सामर्थ्य निर्माण होतं. मन सामर्थ्यवान बनवायचं असेल गोळीची सुद्धा गरज नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मला काय सांगायचं, ह्या नोटीसारखं मनातला भाव कर्मात ओतला, त्या कर्माचा मनाचा मेळ झाला, अंतकरणाचा कर्माचा मेळ झाला की ईश्वर तुम्हाला सापडल्याशिवाय. सत्कर्म माणसाकडून घडतं, नको ते कर्म कधीच घडणार नाही, कधीही घडणार नाही, कधीच घडणार नाही. पळे भूत बाधा भेने याचे. मला काय सांगायचं, भूतबाधा आम्हाला कशाची झाल्या? मी खरं म्हणतो की भूतबाधा तुम्हाला लागेल पण देव लागेल का? तो देवच नाही. मग शेजारणीनं देव घातला आणि मला लागलं मग तर मला ते हे फार अज्ञान माणसाचं आहे, अज्ञान. मग सज्ञान कधी होणार? सत्संग मिळाला पाहिजे. सत्संगाच्या किंवा संतांच्या मुखातले शब्द श्रवण केले पाहिजे, तरच आपल्या जीवनाला उभारी येणार आहे. नाहीतर आपण जे आत्ता करतोय त्याला जीवनाला उभारी येणार नाही. म्हणून तसल्या कर्माकडे जाऊही नका, ते करूही नका. ज्याला करायचं आहे त्याला सांगायचं तू कुचाल कर. रामकृष्ण. त्याला आपला स्पर्श होता कामाचा करतो. रामकृष्ण. देव समजून त्याची भक्ती करा, त्याचं सामर्थ्य ओळखून त्याचं नाम घ्या. रामकृष्ण. जगाला चालवणारा तो आहे, मग मला चालवणारा कोण आहे? मला चालवणारा, मग मला चालवणारा जर तो आहे तर माझा इथं कोण आहे? रामकृष्ण.
मला चालवणारा तू आहे. तू संपत्ती कुणाच्या सत्तेनं मिळवलीस, घर कुणाच्या सत्तेनं बांधलंस, गाडी कुणाच्या. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार. सहज मिळालं की माणसाला व्यसन लागतं, तो दुर्व्यसनात जातो. पण खरं ईश्वराचं नाम घेत जर तुम्ही कमवलं, साच भावानं कमवलं, तर ते सर्वासाठी खर्च केलं जातं. सर्वांना त्याची उभारी मिळते, तो भाव त्याच्या अंतःकरणामध्ये जागा होतो. म्हणून पाणी प्यायचं झालं तरी फुकटचं कोणाचं पिऊ नका. कळतंय ना मला काय? त्याला मला कधी पाणी देता येईल हे आपला भाव झाला पाहिजे. त्याच्याकडून ऋणी नाही आपण व्हायचं. ऋणी होत गेला की तो अनेक वेळा जन्म घ्यावा लागतो. रामकृष्ण अनेक जन्म त्याला घ्या. आणि मग हे ऋण फेडताच येत नाही आपल्याला. हे जर खा, त्याचं खा, त्याचं खा, त्याचं खा, त्याचा चहा पे आमकं, हे काय चाललंय आपलं. मग हे जर ऋण फेडण्यासाठी आपल्याला यावंच लागतं. ऋण फिटल्याशिवाय तुम्ही मुक्तता तुम्हाला मिळत नाही, मोक्ष आपल्याला मिळत. म्हणून ते वर्ज्य करायचं. आलं का लक्षात? कुणाचंच ऋणी व्हायचं नाही. आणि तुम्ही ज्या वेळेला निस्वार्थ बनाल त्यावेळेला खरा परमार्थ कराल. निस्वार्थ झाल्याशिवाय खरा परमार्थ आपणाला आपण करूच शकत नाही. खरा परमार्थ करण्यासाठीच निस्वार्थ झालं पाहिजे. निस्वार्थ होणं म्हणजेच परमार्थाच्या ईश्वराकडं सन्मुख होणं. मग निस्वार्थ आपण बघतोय का? लोक परमार्थ करणारी लोक निस्वार्थ आहेत का? का मागण्यासाठी येतात आमच्याकडे? परमार्थातली लोक भजन ठेवायचं म्हटलं तरी म्हणतात किती देणार, बरोबर की? मग परमार्थ तुझा आहे, देवाचं नाम घेतोयस का काय करतोय? रामकृष्ण. म्हणून तुम्हाला मी सांगतो, सत्यनारायण हा वाचेचा मंत्र आहे, हा तारक मंत्रच नाही. मग तो कुणाला आवडतो? जे अज्ञान आहे त्यांना. ज्याला ज्ञान झालेलं आहे तो मंत्र आहे. मग तो माऊलींनी दिलेला मंत्र रामकृष्ण आहे, हा माझा तारक मंत्र आहे. रामकृष्ण हरे राम. रामकृष्ण परमहंस त्यांच्या सानिध्यामध्ये कलकत्त्यातला एक फार मोठा काय म्हणतात माणूस आला त्यांच्या सानिध्यात, पदानं मोठा असलेला. पण पदानं तो मोठा असला तरी सगळी व्यसन होती त्याला. कुठलं व्यसन नव्हतं असं नाही, त्याला सगळी व्यसन. पैसा भरपूर मिळवायचा आणि व्यसनात घालवायचा. कुठं जाणार माणूस? रामकृष्ण हरे राम. व्यसन कमी 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 किंवा मुक्त झाला. शेवटपर्यंत तंबाखू खायची आणि तंबाखू तोंडात ठेवून देवाचं नाव घ्यायचं आवडेल? माझं फार निरीक्षण असतं. अहो हे तुम्ही तोंडात घेतले, माझं नाम तुम्ही कसं काय घेताय? रामकृष्ण हरे राम. जरा कळतंय का मला? काय तुम्हाला व्यसनातूनच मुक्त होता येत नाही, शरीराच्या उपाधीतूनच तुम्ही मुक्त झालेला नाही, मग इथं माझ्या आत्म्याकडे कसं काय गेलं तुम्ही? कळतंय राम. शरीराला कष्टवणं म्हणजे ईश्वराला प्राप्त करणं नाही. हा फार मोठा मंत्र आहे. शरीराला कष्ट होणं म्हणजे मग गाढव काय म्हणतात त्याला, आपल्यापेक्षा लय कष्ट करतात, दिवसभर कष्ट, मग त्याला देव पावतोय? राम. मग आम्ही त्या गाढवासारखं जर कष्ट केलं आणि ईश्वराचं नामच जर घेतलं नाही किंवा घेतोय तरी ते खाऊन घेतोय, त्याला काय कळतंय? उपाधीतून मुक्त, व्यसनातून मुक्त. पण असा व्यसन करणाऱ्या माणसाचं भाग्य उदय होण्याची वेळ आली आणि रामकृष्ण परमहंसाची त्यांना भेट झाली. रामकृष्ण परमहंसाच्या पवित्र चरणाला मिठी मारली आणि मग तो बोलू लागला की मला तुम्ही तुमचा शिष्य बनवा. मी व्यसनी आहे, मी दुराचारी आहे, मी सगळं काय केलेलं आहे, पण मला तुमचा शिष्य व्हायचा आहे.
खरोखर तुम्ही भगवंताचे अवतार आहात. तुमच्या पवित्र चरणावर माझी एकमेव निष्ठा आहे की तुम्ही मला शिष्य करा. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस त्यांना सांगतात की तू जे आत्ता जे काय करतोयस, नको ते खातोय, नको ते पितोय, नको तुला व्यसन आहेत, पण हे तू करताना, हे भोग घेताना फक्त माझं स्मरण करत जा. रामकृष्ण व्यसन करताना मला अर्पण करायचं, मग घ्यायचं. अर्पण कर, मला प्रसाद बनेल त्याचा. तो दारू पिताना, थोडक्यात मी सांगते, दारू पिताना रामकृष्ण परमहंसांना त्यांनी अर्पण केली. अरे म्हटले, देव स्वरूप झालेल्या माणसाला मी काय अर्पण करतोय? देवाच्या जवळ गेलेल्या, देव स्वरूप झालेल्या माणसाला मी जर दारू अर्पण करत असेल, पश्चाताप झाला, हातातला ग्लास फेकून दिला, त्याने सगळ्या व्यसनातून मुक्त झाला. कशामुळं? त्याचं नित्य स्मरण केल्यामुळे. भोग भोगताना, भोग लावताना बकरं कापायचं देवाला दाखवायचं हे होतं का? हो, जीवाची तुम्ही हत्या करून देव त्याचं कसं काय घेणार? राम, व्यसनावाला माणूस देवाला आवडत नाही, तर असा माणूस देवाला आवडेल का? असं पोटात घेऊन माणूस मारुतीच्या मंदिरात जाऊच शकत नाही. काय जाईल? नको ते खाऊन, नको ते पिऊन मारुतीच्या मंदिरात जाईल? नाही जाणार. मग एवढं कळलं तरी आपल्याला पुष्कळ झालं की हे करायला नको. मला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे, दर्शन मला घ्यायचं आहे, त्याची प्राप्ती मला करायची आहे. मग मी कसं गेलं पाहिजे? शुद्ध झालं पाहिजे, मला निर्मळ झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. मग मला पवित्र करणारं कोण आहे? मला शुद्ध करणारं कोण आहे? ग्लास हातातला फेकून दिला आणि मग म्हटले, आता काय नाही, आता रामकृष्ण परमहंसाच्या मठामध्ये जायचं. संन्यासी झाला, सगळं सोडून दिलं त्याने. आता एका ईश्वराच्या नामाशिवाय काय नाही. संन्यासी जीवन जगू लागला. व्यसनातून कुणी मुक्त केलं? संतांनी. रामकृष्ण. मला हे इथं सांगायचं आहे की जसं चिलखत रक्षण करतं, नाव तुम्हाला तारून नेते, तसं सत्संग मिळाल्याशिवाय तुमच्या जीवनाचा कधीही उद्धार होऊ शकत नाही. पण सत्संग कुठला? निस्वार्थ भाव झालेला आहे त्याचा. स्वार्थ ठेवून भक्ती करणारे मग रावण. रामकृष्ण साधू, त्याला डोल्यापुरतं काय होतं? रामकृष्ण. आम्ही आलोय कशासाठी? घेण्यासाठी का देण्यासाठी? रामकृष्ण. घेण्यासाठी जर तुम्ही नाम घेत असाल, मग निस्वार्थ बनेल का तो? कळतंय ना मला काय? रामकृष्ण. संन्यासी होऊन आले, सगळं त्याने बाजूला सर्वस्व अर्पण केलं. आता नामासाठी, आणि नामाची इतकी गोडी लागली, इतकी गोडी लागली की शेवट नामामध्ये गोड झाला. यासाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड. इथं माऊली आपल्याला इथं तुळशीदास महाराजांना त्यांचे सद्गुरू बोलतायत की प्रारब्ध वशामध्ये तुला तुझं जीवन जगावं लागेल. जे प्रारब्ध कशाला म्हणतात? प्रारब्ध म्हणजे काय? पहिलं कर्म झाले. मी जे पहिलं कर्म केलेलं आहे ते चांगलं असेल तर आपल्याला आता त्याच्यातून ह्या कर्मात सोडवून टाकलं. ते बाधक असेल तर ह्या याच्यामध्ये ते बाधल्याशिवाय केले कर्म झाले त्याची भोग आले. मग मागचं कर्म जर माझं मी चांगलं केलं असेल, वाईट केलं असेल, त्याचं जे प्रारब्ध बनलेलं आहे ते प्रारब्ध
त्या वशामध्येच तुला तुझं जीवन जगावं लागेल. कोण म्हणताय? तुळशीदास महाराजांचे सद्गुरू म्हणतायत. प्रारब्ध वशामध्येच तुला जीवन जगायचं आहे. तुळशीदास महाराज न्याय किंवा काय म्हणतात व्याकरणाचा विचार अभ्यास केलेला माणूस, त्यांनी उत्तर दिलं आपल्या सद्गुरूंना की मी प्रारब्ध वशामध्ये जगणार नाही, जगणारच नाही मी, माझी उमेद आहे ते. तर म्हटले का? प्रारब्ध वशामध्ये तुला जगावंच लागेल. कारण म्हटले आत्मशक्ती आणि ईश्वराची शक्ती किंवा जीवाचा जो भाव आहे, जीवाची जी शक्ती आहे आणि ईश्वराची शक्ती जर एकरूप झाली तर प्रारब्ध काय करणार आहे? रामकृष्ण हरी. तुळशीदास महाराज म्हणतात. त्यावेळेला त्यांचे सद्गुरू म्हणतात, सुंदर व्याख्यान. सद्गुरू म्हणतात जीवाची इच्छा आणि इथं काय म्हणतात ईश्वराची इच्छा, त्याच्यामध्ये तुमचं प्रारब्ध आहे. ही दोन्हींची भेट होणार कशी? रामकृष्ण कळतंय ना? एका बाजूला तुमचं जीवाची इच्छा किंवा जीवाचं कर्म आहे, दुसऱ्या बाजूला ईश्वराचं काय म्हणतात इच्छा आहे, आणि ह्याच्या मध्ये प्रारब्ध आहे. मग हे तुमचं एकरूप कसं काय होणार? तुळशीदास महाराज म्हणतात माझी आत्मशक्ती आणि ईश्वराची आत्मशक्ती मी जर एकरूप केली तर प्रारब्धाचं तोंडच मी बदलून टाकेन. रामकृष्ण काय कर शहाणा होऊन आपण ऐकायचं आहे. आपण म्हणतो काय काय लोक म्हणतात माझ्याकडे येऊन की नाही आमची अनाडी भक्ती आपली साधी गोळी कशाला करतोयस? कशाला करतोय तुम्ही? साधी गोळी भक्ती कशासाठी करायची? आपण शहाणा होऊन भक्ती करा. अनाडी राहून भक्ती अनाडीच होणार. ती ईश्वराकडे पोच होणार. विषय कुठलं? प्रारब्ध. प्रारब्धाला मी त्याचं तोंड वळवून देणार. त्यावेळेला त्यांचे गुरु सुद्धा बोलले की याच्या पुढे आता आपल्याला बोलता येणार. रामकृष्ण. प्रारब्धालाच बदलवणारा जो माणूस आहे त्यावेळेला मग त्याचं लग्न झालं. लग्न होऊन ज्या वेळेला मंडळी गावी गेली तो दृष्टांत मला घेऊन देण्यासाठी मी लवकर सांगतो. तुळशीदास महाराज आपल्या पत्नीच्या ह्याच्यामध्ये एवढे गुंतले की सर्वस्व माझं आहे. त्यावेळेला वडिलांनी सांगितलेलं काम आपण जे स्वामी करतात ते काय म्हणतात? सत्यनारायण करणं, पूजा करणं. तुळशीदास महाराज करायचे पण भाव कुठं आहे? कुटुंबात. हे करतोय कुटुंबाचा. मग त्यांना फायदा काय आहे? हे मिळालेलाच फायदा आहे, सीधा दिलेलाच फायदा आहे, नाम घेतलेला फायदा नाही. कळतंय ना? रामकृष्ण. पुजाऱ्याचं लक्ष कुठं असतं? त्याचा उद्धार होईल का? तो देवाकडे बघतच नाही. येणारा साधक काय घेऊन येतोय ह्याच्याकडे लक्ष. पण देव मला सर्वस्वी चालवतोय हा विचार तो काय म्हणतात त्याचा लोप पावलेला असतो. मला त्याच्या जवळ तुला त्यानं बसवलंय. किती मोठं भाग्य आहे. जवळ मग त्या गोचडी सारखं. रामकृष्ण. स्तनाजवळ असून दुधाजवळ असून त्याला रक्त शोषण करतं पण दुधाची गोडी लागत नाही. अज्ञान म्हटलेलं आहे. त्याचं दुर्दैव आहे त्या जीवाचं. रामकृष्ण. तुळशीदास महाराज पत्नीचा माहेरून निरोप आला. पत्नी गेली घरी त्यांच्या गेली. इकडं समजलं लगेच रात्री घरी गेले. दोरावरून आत गेली. साप होता काय होता तो आत खिडकीतून प्रवेश केला. जागी होती त्यांची धर्मपत्नी. मग म्हटले कसं काय आला? दरवाजा तर बंद आहे. म्हटलं खिडकीतून आलो. मग खिडकीतून तुम्ही वर कसा आला? तर म्हटलं मी येणार म्हणून तो दोर सोडला होतास. त्या दोराला धरून वर आले. मग म्हटलं मी तर दोर सोडलेलाच नाही.
मग दोर ते बघा गेली तर साप लटकत होता. रामकृष्ण माहिती आहे म्हणून सांगितलं. सापाला धरून किती माणूस याच्या आहारी गेलेला. रामकृष्ण हरे रामकृष्ण. वासुदेवाची प्राप्ती करायची असेल तर वासनेतून मुक्त होता आलं पाहिजे. रामकृष्ण त्याच्याशिवाय मुक्त होता येत नाही. आपण म्हणतो करता धरता पांडुरंग, पण तसं नाही. शहाणा होऊन भक्ती करायची. अज्ञानानं भक्ती केलेली ती ईश्वराला पोचवत नाही. कशी तरी भक्ती आवडत नाही. रडत खडत तर भक्ती करूच नका. रामकृष्ण हरे राम. तो ठेवील तशी. रामकृष्ण ज्या मी ज्या स्थितीत आहे, माझं शरीर ज्या स्थितीत आहे, मी ज्या परिस्थितीत आहे, तशी आपण भक्ती करायची. मग सगळ्या परिस्थितीतून बाजूला करणारा तो आहे. ह्याला सुद्धा उत्तम स्थिती देणारा तोच आहे. आतमध्ये तो आहे. कळतंय ना मला काय म्हणायचं. रामकृष्ण म्हणून बाकीच्याचा वापर करू नका. रामकृष्ण हरे. मी कसं दिसलं पाहिजे, मी कसं असलं पाहिजे, त्याला फार महत्व आहे. दिसण्याला काही अर्थ नाही, असण्याला फार महत्व आहे. ईश्वरानं माझं अस्तित्व तर निर्माण केलंय ना, मग त्या अस्तित्वाचे मला एकरूप होता आलं पाहिजे. त्याचं अस्तित्व मला दिसलं पाहिजे. मग हे अस्तित्व मला कधी कळेल? मनुष्य जन्माचा खरा अर्थ काय समजावून सांगतो. मनुष्य जन्माचा खरा अर्थ काय आपल्या रामकृष्ण. तो मालक, तो चालक, तो संवारक, हे ज्यावेळेला आपल्याला कळलं, हे कळल्यावर ज्यावेळेला ईश्वराचं मला आकलन करायचं आहे, तर ते आकलन सत्संगात गेल्याशिवाय मला होणार नाही. मग सत्संगात मी ज्यावेळेला जाऊ लागतो, सत्संगात मला येण्यासाठी माझ्या गाठीला पुण्य असावं लागतं. पुण्याशिवाय सत्संग आपल्याला मिळत नाही. का मिळेल? पुण्य गाठीला जर नसेल तर सत्संग आपल्याला कधीच मिळणार नाही. रामकृष्ण. आणि सत्संग जरी मिळाला, पाठीमागची पूर्व पुण्य चांगली असेल तर ईश्वराचं नाम मुखात आल्याशिवाय, ईश्वराचं नाम मुखात यायला फार पूर्व, म्हणजे काय म्हणतात, पूर्व पुण्य असावी. रामकृष्ण. तुळशीदास महाराज त्यांनी बघितलं पत्नीनं सर्प एवढं सगळं करून तुम्ही आता, आणि मग दोघांचा सुखसंवाद चालू झाला. पतीला पत्नी देव म्हणते. पतीचं पतन झालेलं पत्नीला कधीच पाहत नाही. माझा पती चांगला असावा, चांगलं कर्म करणारा असावा, सत्कारी जीवन जगणारा असावा, पत्नीची अपेक्षा असते. माझा पती पंडित झाला पाहिजे, माझा पती ज्ञानी झाला पाहिजे, मी त्याची रोज पूजा करेन. पण तुम्ही कुणाच्या आहारी गेलाय? कोण म्हणतंय? तुळशीदासची पत्नी. तुम्ही वासनेच्या आहारी जाऊन तुम्ही माझ्याकडे आला. तुळशीदास महाराज म्हणतात, कुणाच्या तरी अधीन झाल्याशिवाय माणसाला आपलं जीवनच जगता येत नाही. कुणाच्या तरी अधीन झालं पाहिजे. ते कळतंय ना? कुणाच्या तरी अधीन झाल्याशिवाय मला जीवनच जगता येत नाही. त्यावेळेला त्याची धर्म, मग ईश्वराच्या अधीन होऊन जीवन जगा की. कुणाच्या तरी अधीन होऊन जीवन जगण्यापेक्षा तुमच्या जीवनाला, तुम्हाला देव मानले, तुमचं पथन आम्हाला सहन होणार नाही. देव कसा असला पाहिजे? त्याच्याकडे ते चैतन्य असलं पाहिजे, त्याच्याकडे तो सुस्वभाव असला पाहिजे. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. कुणाच्या तरी आहारीपेक्षा ईश्वराच्या आहारी, ईश्वराच्या आश्रयाला जावा, आणि ते जीवन जर जगला तुम्ही तर ईश्वर सुद्धा तुम्हाला आपला म्हटल्याशिवाय. आणि मग दुसऱ्या दिवसापासून त्यांनी घर सोडलं.
आता कोणाच्या विषयाच्या अधीन वासनेच्या अधीन जर आपण जीवन जगू लागलो तर लवकर हे जीवन संपणार. कळतंय का बघा. हे लवकर भोग भोगणारा मरून जातो, लवकर जातो, भोग तसाच राहतो, माझ्या जीवनाचा विकास होत नाही. म्हणून जो साधक ईश्वराचं नाम घेतो, जो परमार्थात आलेला आहे, जो ईश्वराच्या आश्रयाला, त्याच्या जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहत. मग माझ्या जीवनाचं जीवन भकास करायचं का विकास करायचं आपण ठरवायचं. आपण आणि हे ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. तुळशीदास महाराजांनी घर सोडलं, गंगेच्या काठावर जाऊन राहावं लागले, आश्रम बांधला त्यांनी. रामकृष्ण जागे आहे ना, रामकृष्ण. थोडं आपण प्रवचन कमी करू, पण फक्त कळलं पाहिजे, जागे आहे त्यांना कळणारच. रामकृष्ण जाग झालं पाहिजे. आपण वैराग्य अंगी येण्यासाठी ईश्वराचं नामच घेतलं पाहिजे. नामाशिवाय वैराग्य प्राप्तच होत नाही. नामात जो गुंतला, नामाची ज्याला गोडी लागली, त्याला परमार्थाची आवड लागते, आणि परमार्थाची गोडी लागली की सत्संगाची त्याला आवड लागते. रामकृष्ण परस्पर. तुळशीदास महाराज तिथं गेले, एक बीज चोकली, जमिनीत पुरली, आणि रोज ईश्वराचं ध्यान, गंगेवर स्नान करायचं, पवित्र व्हायचं, लोटावर पाणी घ्यायचं, त्या बीला घालायचं, आणि मग रानात जायचं, कंदमुळे का असेल ते फळफळाव खायचं, त्याच्यावर जीवन जगूला. कोण माझा इथं आता? देव. एका ईश्वराशिवाय माझा कोणी नाही. रामकृष्ण. ज्याला मी माझा म्हणतोय तो आपल्याला माझा म्हणतो का? मग त्याला माझा तुम्ही कशासाठी म्हणताय? कळते? रामकृष्ण. मी ज्याला माझा म्हणतोय तो मला माझा म्हणतोय का? तू माझा आहेस म्हणून. रामकृष्ण. फार महत्वाचा बोध आहे. मग माझा म्हणणार आहे त्यालाच मी माझा म्हटलो तर? देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा, त्याला माझा म्हणा, आणि तो माझा म्हणेपर्यंत माझा म्हणा. त्यानं माझा म्हटला पाहिजे. लाखो लोक वारीला जातात आणि त्याला माझा म्हणतात, पण तो कुणाला माझा म्हणतो? आतापर्यंत आपण जातोय माझा म्हटलंय त्यानं? माझा म्हणेपर्यंत आपण वारी करायची. रामकृष्ण. वर्षातून एकदा नाही, स्मरण सातत्य पाहिजे त्याला, त्याचं ध्यान सतत झालं पाहिजे. तुळशीदास महाराज 12 वर्ष निघून झाली, ज्या बीला पाणी त्याचं विशाल झालं, झाडातमध्ये विशाल वृक्ष झाला त्याचा, त्या बीचा, आणि त्या विशाल वृक्षावर एक भूत येऊन राहिलं. का आपल्याला ते म्हणजे कशी कल्पना काय माहिती. आपल्यातली कल्पना हेच आपलं भूत आहे, आपल्यातला अहंकार हेच आपलं भूत आहे, आणि तेच माऊलीने काढण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण. भूत आलं, ते भूत त्या वृक्षावर बसून तुळशीदास महाराजांना म्हणतंय, तू करतोयस ना हे सगळं, सकाळपासून मी बघतोय, ह्या तुझ्या करण्यावर मी प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे ते मागून घे, मी द्यायला तयार आहे. रामकृष्ण. उत्तरार्ध करू शेवटचा. त्यावेळेस तुळशीदास म्हणतो त्याचा, तू अरे भूत आहेस, तू काय मला देणार आहेस ना, तू काय मला देणार आहेस? तुला तुझं तेवढं सामर्थ्य नाही, तू देऊ शकत. अरे म्हटले मागून तरी बघ. रामकृष्ण. मागायला अधिकार असेल तर दिन, नाही असेल तर नाही. मग म्हटले मला रामाचं दर्शन घडव, मला राम दाखव, मला राम बघायचा आहे. कोण म्हणतंय भूताला? तुळशीदास महाराज.
अरे म्हटलं त्याचं नाव घेतलं तरी मला इथं राहता येत नाही. त्याचं नाम तू जरी घेतलंच ना तरी मग त्याला दाखवण्याचा भाग लांबचा आहे. रामकृष्ण हरी राम. पण तुला मी एक सांगतो, समोरचं जे गाव आहे ना त्या गावामध्ये आता रामायण कथा चालू आहे. तिथं तू जा, सर्वांच्या जो अगोदर येतो सर्वांच्या जो शेवटी जातो त्याला तू पकड आणि तो तुला रामाचं दर्शन घडवल्याशिवाय झालेला आहे. तरी भाग मी सांगतो, जी झालेला आहे काही भाग मग व्यवस्थित सांग. रामकृष्ण. तुळशीदास महाराजांचं लक्ष तिकडे लागलं. मला राम भेटणार आहे, मला राम भेटणार आहे, मला रामाचं. आपली कशी आधी असे होते का हो? उद्या मला पंढरपूरला जायचं आहे, पांडुरंगाचं तळमळ होते का आपली? तळमळ. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळ. ही तळमळ झाली पाहिजे. नारळ फोडला की तो पावतो हे चुकीचं आहे. काय दिलंस त्यांना? राम. ते मग संसारातलंच तुला देणार आहे. रामकृष्ण. काय द्यावे या शिवावे उत्तराई, ठेवीला पायी जीव थोडा. तुझं शरीर ज्याच्यावर चालतंय ना तो मी आहे आणि तोच मला देतो. मला काय बाकीचं देऊ नको. हे म्हणून मला जे आबीर बुक्का गुलाल देवाला पाक मागून टाकतात ना, नको तेच स्वरूप त्याला देतात. ते करायचं नाही. लांबून दर्शन या. ईश्वर देव बनून देवाकडे जाता आलं पाहिजे. देव ओळखून देवाकडे जात त्या गुणांना काय म्हणतात संपन्न होऊन त्याच्याकडे गेलं पाहिजे. संत सुद्धा असे आपल्याला कळत नाहीत. आज काय झालं, आज कीर्तन अमुक झालं, आज काय झालं प्रवचन अमुक झालं, हे सुंदर झालं. पण मला काय कळलं, मला किती समजलं. चांगलं झालं हे म्हणणं ठीक आहे, पण मला त्याच्यातलं काय कळलं? मला काहीच कळलं नाही. मग चांगलं काय झालं? रामकृष्ण नाही कळलं. चांगलं कशावरून तुम्हाला म्हटलं? त्याच्यातला एक शब्द जर तो नुसता संस्कृतमध्ये बोलत गेला आणि काहीच कळ, त्यानं चांगलं केलं. आपणाला किती कळलं हे फार महत्वाचं आहे. मला कळणाऱ्या भाषेत त्याला बोलता आलं पाहिजे. राम. उंच बोलून त्याचा उपयोग नाही. इथं मला हेच सांगायचं आहे आजच्या याच्यातून. रामकथा चालू आहे, तिकडच्या कथेकडे लक्ष लागलं. सगळ्यांच्या अगोदर गेले तुळशीदास महाराज. तो साधक सगळ्यांच्या अगोदर येऊन बसलेला होता. कथा संपली आणि तो साधक निघाला. सगळे उठून गेले आपापल्या घरी. एक साधक तिथंच बसलेला होता. तुळशीदास महाराजांची नजर त्याच्यावर खेळलेली होती. तो उठला, ती बाहेर आला मंदिरातून. तुळशीदास महाराज सुद्धा त्यांच्या बाहेर. मग तो गावातून हळूहळू चाल, कुठल्याच घरात गेले नाही. ते गावाच्या बाहेर आले. तुळशीदास महाराज सुद्धा गावाच्या बाहेर आले. वेशीच्या बाहेर आल्यावर त्यांच्या पुढे गेले आणि त्यांच्या पवित्र चरणाला त्यांनी पकडलं. तुळशीदास महाराजांनी, बाबा मला रामाचं दर्शन घडवा. अरे म्हटलं, तू कोण मला समजलास? मी तुमचा अधिकार आहे तेवढा म्हणून मी तुमच्या पवित्र चरणावर आलेलो आहे. आणि तुम्ही दाखवू शकता. रामाचं दर्शन तुम्ही घडवू शकता. ही निष्ठा म्हटलेली. दारुड्या होता तरी रामकृष्ण परमांसावर निष्ठा होती. तुम्ही मला शिष्य करू. केवढी निष्ठा. सगळं सुटून गेलं. राम. विषयातून मुक्त करणारे संत असतात. रामकृष्ण. विषयातून मुक्त झाला माणूस की जीव आणि शिव एकरूप. रामकृष्ण. म्हणजे माझ्यात जे नको आहे ते मी काढून टाकायचं आणि जे आहे त्याला पकडायचं म्हणजे ईश्वर. माझ्याकडे नको ते काम क्रोध लोभ मन मत्सर हे सगळं काढून टाकायचं आपण. ही जळमट निघाली की एक ईश्वर बाकी राहतो. रामकृष्ण. तुळशीदास महाराज
मग त्यांनी सांगितलं उद्या गंगेच्या घाटावर, चित्रकूट घाटावर प्रभू रामचंद्र येतील, तू गंध उघडत जा, सगळ्यांना लावत जा, तुला रामाचं दर्शन. अख्खा दिवस त्याने त्याच्यात घालवला घाटावर. रामाचं दर्शन झालं. मग कथेकडे लक्ष लागलं. कथेत आले, रामाचं मला दर्शन, रामाचं मला दर्शन. कथा संपली. पुन्हा गावाच्या बाहेर येऊन त्यांचे पाय धरले. त्यावेळेला ते वृद्ध माणूस म्हणतोय त्यांना, तुम्हाला तर प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं, त्यांना तुम्ही टीका सुद्धा लावला, पण तुम्ही ओळखू शकला नाही. त्यावेळेला तुळशीदास महाराज म्हणतात, माझा राम मी ज्या स्थितीमध्ये, ज्या अवस्थेत ओळखू शकत नाही, तो सर्वत्र आहे. तुम्ही सांगायची काय गरज आहे मला. पण मी ज्या वेशात त्यांना ओळखू शकतो, त्या वेशात मला बघायचं आहे राम, त्या रूपात मला बघायचं आहे. कळते? ते रूप मला दाखवणारा पाहिजे. आणि ते रूप जर तुम्ही दाखवणारे नसाल तर तुमची मला काहीही गरज नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या वृद्ध माणूस वृद्ध अवस्था फेकून दिली आणि हनुमंताचं साक्षात रूप उभं केलं. ते स्वतः हनुमंत होते. हनुमंतांना बघितल्याबरोबर तुळशीदास महाराजांचा भाव बदलला. आता मला निश्चितपणे रामाचं दर्शन होणार. आणि मग त्यांच्या चरणावर त्यांनी लोटांगण घातलं. पवित्र चरणाला पकडलं की आता रामाचं दर्शन मला दूर नाही. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुम्ही आम्ही थोडा तरी परोपकार केला पाहिजे. पारमार्थिक माणसानं परोपकारच करत जायचं आहे. जगाच्या कल्याणातच त्यानं राहायचं आहे. माणूस निस्वार्थ झाला पाहिजे. आणि निस्वार्थ होऊन जो माणूस बोलतो तो त्याचं अनुभव असतो. आलं का? अनुभवे आले अंगात ते या जगात येत असे. अनुभवाशिवाय जे आपण देतो त्याला काही उपयोग नाही. मग ते घेणं देणं आले. रामकृष्ण. आता आपण गुतायचं कुठं? नामात. आणि म्हणून इथं माऊलीने सांगितलंय, हरी उच्चारण मंत्र हा आगाध, पळे भूत बाधा घेणे याचे. भूताची आपल्याला काय म्हणतात बाधा झालेली आहे ना. भूताची बाधा म्हणजे अहंकाराची बाधा, कल्पनेची बाधा. आम्ही कल्पनेत असतो. मी असं केलं तर, मी तसं केलं तर. बरोबर. कशाला कल्पना घेतोस? आहेच त्या स्थितीत राहा. करताय ना? करताय. अहंकारात राहूच ना. अहंकार तुम्हाला मोठेपणा देण्याचं काम करतो. नको ते. तुम्ही जे नाही ते तुम्हाला अहंकार देतो. मी अमका आहे, मी तमका आहे. कशासाठी? कुणासाठी तू मोठा आहे? जरा आपण बोलूया. आपण एखाद्याला मोठा म्हणतो. कुणासाठी मोठा आहे तो? कुणासाठी मोठा? माता मोठा कुणासाठी? माझ्याकडे समजा सगळं आहे, सगळं आहे, या संसारातलं गबाळ सगळं, म्हणून मी मोठा. ह्या गबाळ्यावर जर तुझा अवलंबून असेल आणि मोठा म्हणत असेल, ते सगळ्यात काय म्हणतात? अज्ञान मोठा आहे. रामकृष्ण. गबाळ नसलेला माणूस मोठा आहे. ज्याच्याकडे कमीत कमी गबाळ आहे आणि ईश्वराच्या नामात जो तल्लीन झालेला आहे, मग तो आश्रमात असू द्या. माऊलींच्याकडे काय होतं? गावात तुम्हाला राहता येणार नाही. सिद्धबेटावर गेले. कुणी पाठवलं? गावाने पाठवलं. मग माऊली म्हणतात आम्हाला हेच पाहिजे होतं. रामकृष्ण. रामकृष्ण. जगाबद्दल कुठलीही अक्कस नाही म्हणा मला. रामकृष्ण. जे खरे संत आहेत, खरे काय म्हणतात महात्मे आहेत, जगाने जरी त्रास दिला तरी तो त्रास त्यांनी मनावर घेतलाच नाही. आमक्यानं, जसं मगाशी मी सांगितलं, काही ना म्हणावं तुम्ही वनवासात जावं, ही तुझी दुर्बुद्धी आहे. आणि दुर्बुद्धी कधी कळेल तुला?
तुझा मुलगाच तुला जर माझी आई नाही, त्या आई म्हणण्याच्या लायकीची नाहीस, हे मुलगा बोलेल त्यावेळेला तुला कळून येईल. राम, मग माझा कोण आहे? माझा कोण आहे? तर देव माझा माझा माझा, हा आपला भाव झाला पाहिजे. सार काय, असार काय, नित्य काय आहे, अनित्य काय. आम्ही कोणतं गबाळ आतमध्ये साठवलंय, वागवतोय? कोणतं गबाळ आपल्याकडे असलं पाहिजे. नामाचं जर तुम्ही घेतलं ते गाठोडं, तर आतमध्ये बाकीचं राहत नाही. विषयातून मुक्त, काय म्हणतात त्याला, भोगातून मुक्त, मग वासना रहित झालेला वासुदेवाचं दर्शन. रामकृष्ण हनुमंत दर्शन, हनुमंत दर्शन, हनुमंतानं दर्शन दिलं. आणि मग हनुमंताने प्रभू रामचंद्राचा धावा केला की तुमचं कार्य करण्यासाठी एक साधक एका पायावर उभा आहे, त्याचा भाव तो झालेला आहे. आणि मग मारुतीने हाक मारल्याबरोबर रामाला यावं लागलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. मला काय तर सांगायचं आहे, ज्या वेळेला आम्ही माऊलींचा समाधी सोहळा उत्सव साजरा करतो, संतांची पुण्यतिथी साजरी करतो, ज्या वेळेला तुळशीदास महाराज सुद्धा नामस्मरणाचा सोहळा साजरा करत होते, बरेच लोक त्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेली होती. पण त्याच्यात 2 चोर सुद्धा आलेले होते. चोर स्वयंपाकासाठी घेतलेली भांडी सुद्धा त्या चोरांनी चोरली आणि निघून जावं लागले. थोडक्यात आलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, आम्ही अध्यात्मात कशासाठी आलोय, परमार्थ आम्ही कशासाठी करतोय, हेच जर आपल्याला माहिती नसेल, कशासाठी, माझा संसार नीट चालावा म्हणून, माझा पती दारुड्या तो व्यसनातून मुक्त व्हावा म्हणून, ह्याच्यासाठी आपल्याला करायचंच नाही. त्याच्याकडे लक्ष गेलं की तो सगळं व्यवस्थित करतो, पण त्याला आपल्या चित्तामध्ये वागवायला शिकलं पाहिजे. कुठपर्यंत आलो? देवदर्शन. रामकृष्ण. सांगत होतो तर रामकृष्ण. हा, 2 चोर आले होते, तो नामस्मरणाचा सोहळा, पण त्यांचं लक्ष कुठं होतं? चोरीवरच. कुठं काय मिळतं याच्याकडेच लक्ष त्यांचं. त्यांनी ती भांडी सगळी घेतली आणि निघून जा. त्यावेळेला तुळशीदास महाराजांच्या घराच्या काय म्हणतात गेटवर स्वतः राम लक्ष्मण उभे होते. कुणाचं रक्षण कर? मागे पुढे उभा. मला एक सांग, त्या साधकाचं रक्षण तो करतोच, पण त्याच्या जवळ जे जे आहे त्याचं सुद्धा रक्षण स्वतः ईश्वर करतो. चोराने त्यांना बघितलं की स्वतः उभे आहेत, परत आले. तुळशीदास महाराजांना सांगितलं, म्हटले असे 2 माणसं उभे आहेत, तुम्ही ठेवलेत का? तर म्हटले नाही. तुळशीदास महाराज स्वतः उठून आले बाहेर आणि स्वतः त्यांनी बघितलं राम लक्ष्मण आहेत. त्यावेळेला म्हटले, माझा अनुसंधान जे आहे, माझा जो भाव आहे, त्या भावाला धरून तुम्ही इथं आला, पण आता तुमच्या पवित्र चरणाचं मला दर्शन झालं, हे नको काम करायला, माझ्यासाठी मला हे काम नको करायला. रामकृष्ण. आपला भाव काय आहे मला हेच सांगायचं. मला हरी उच्चारण मंत्र हा गाजर, फळे भूत बाधा, उपाधीतून मुक्त होणं हे ईश्वराचं नाम करतात. आपल्याकडे उपाधीच ठेवत नाही. मला काय सांगायचं, उपाधी लावणारा जरी असला ना की बाबा हा माणूस चांगला नाही, काही म्हणायचं. रामकृष्ण. त्याला कंस म्हणायचा, त्याला मंबाजी म्हणायचा. रामकृष्ण. मंबाजी मी श्रेष्ठ आहे गावातल्या लोकांना सांगायची काय गरज, पण तो आपल्याकडे लोक जमवायचा, पण लोक थांबत नव्हते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण.
मन वैराग्यशील आपलं झालं पाहिजे. म्हणजेच ते मन नामात गुंतलं पाहिजे. रामकृष्ण मागे पुढे उभा राही संभाळीत, आली या आघात निवारा.